हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर अल्कोहोल लेक्चर नंबर 3 आणि आज आपण शिकणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनच्या वेळेला ग्रिग्नार्ड्स रिएजंटचे प्रिपरेशन लक्षामध्ये घेतलं होतं आणि त्याचं इम्पॉर्टन्स सुद्धा लक्षात घेतलं होतं. व्हिक्टर ग्रिग्नार्ड यांनी हा रिएजंट तयार केलेला आहे RMgX. तर आता आपण RMgX म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि त्याच्या सोबतीला अल्डिहाइड आणि कीटोन यांच्या मदतीने आपण अल्कोहोल प्रिपेअर करणार आहे. द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन अलॉंग विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. चला बघू आपण रिएक्शन. सगळ्यात पहिले आपण समजा फॉर्मल्डिहाइड घेतला HCH डबल बॉन्ड O. आता हा जो फॉर्मल्डिहाइड आहे, when this formaldehyde reacts with the Grignard's reagent, that is RMgX, alkyl magnesium halide, in presence of pure and dry ether, याच्या प्रेझेन्स मध्ये आपण ही रिएक्शन घेणार आहे. आता हा जो RMgX आहे याच्यामध्ये R म्हणजे कार्बन आहे आणि हा मॅग्नेशियम मेटल आहे. कार्बन नॉन मेटल, मॅग्नेशियम मेटल, त्यामुळे कार्बन वरती येतो निगेटिव्ह चार्ज आणि मॅग्नेशियम वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा नेहमी इथरल मीडियम मध्ये घेतला जातो कारण त्यामध्ये त्याचं एक्सप्लोजिव्ह नेचर सप्रेस होतं, दाबल्या जात असतं आणि म्हणून ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन म्हटली की ती कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायची? प्युअर अँड ड्राय इथर. ड्राय इथर घेणं आवश्यक आहे, मॉइस्टनेस नको, कारण मॉइस्ट इथर जर का असेल, पाणी जर का असेल तर हा ग्रिग्नार्ड रिएजंट डिकम्पोज होणार आणि त्याचं रूपांतर अल्केन मध्ये होणार. म्हणून ही कंडिशन महत्वाची आहे. HCH डबल बॉन्ड O, दिस इज फॉर्मल्डिहाइड, व्हेन रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. याची रिएक्शन आपण घेतली ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत RMgX. R that is कार्बन नॉन मेटल निगेटिव्ह चार्ज, Mg मेटल पॉझिटिव्ह चार्ज. आता रिएक्शन मध्ये काय होईल? हियर C डबल बॉन्ड O, इथे जो डबल बॉन्ड आहे याच्यामध्ये ही ऍडिशन होणार आहे. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये दोघेही नॉन मेटल आहे पण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन वरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. आता यामुळे काय होईल बघा की हा जो R मायनस आहे हा R मायनस अटॅच होईल कार्बनला आणि MgX अटॅच होईल ऑक्सिजनला. Addition takes place into pi bond so that double bond is converted into single bond. काय बोलतोय पुन्हा बघा. HCH double bond O, this is formaldehyde, when reacts with the Grignard's reagent in presence of pure and dry ether, then addition takes place into pi bond so that double bond is converted into single bond. Here R minus attached to C plus while Mg plus attached to oxygen O minus. And here the addition takes place into pi bond so that double bond is converted into single bond. आता ऍडिशन झाली, काय मिळेल तुम्हाला बघा. आपल्याला एक ऍडिशन प्रॉडक्ट या ठिकाणी मिळाल्याचं दिसेल. हा H जसाच्या तसा, C इथे सुद्धा H जसाच्या तसा, या कार्बनला कोण लागेल? R. इथे डबल बॉन्डचा काय होईल? सिंगल बॉन्ड. O ला कोण लागेल? MgX. या पद्धतीने आपल्याला ऍडिशन प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसून येईल. दिस इज अनस्टेबल प्रॉडक्ट, दिस इज ऍडिशन प्रॉडक्ट. केमिस्ट्रीमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट हा जसा कॉन्सन्ट्रेशन साठी काढला जातो किंवा नेसंट ऑक्सिजन, नेसंट हायड्रोजन दाखवण्यासाठी जसा स्क्वेअर ब्रॅकेट काढला जातो तसा स्क्वेअर ब्रॅकेट हा अनस्टेबिलिटी दाखवण्यासाठी सुद्धा काढला जातो. हा जो ऍडिशन प्रॉडक्ट आहे, हा जो ऍडिशन कॉम्प्लेक्स आहे हा अनस्टेबल आहे म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण त्याला दाखवलेलं आहे. This addition product is followed by hydrolysis. याचा हायड्रोलिसिस होणार आहे. हायड्रोलिसिस करणार आहे डायल्यूट HCl. हायड्रोलिसिस बाय डायल्यूट HCl. डायल्यूट HCl याचा हायड्रोलिसिस करेल. यामध्ये HOH वॉटर ऍड झाल्याचं दिसेल. कुठे ऍड होणार वॉटर बघा, या ठिकाणी HOH ऍडिशन झाल्याचं दिसेल. बाय प्रॉडक्ट कोण असेल? MgXOH. इथे बाय प्रॉडक्ट दाखवून देऊ पहिले आपण. MgXOH, हायड्रॉक्झी मॅग्नेशियम हॅलाइड. काय नाव आहे याचं? हायड्रॉक्झी. पहिले OH ग्रुपचा उल्लेख होईल. हायड्रॉक्झी मॅग्नेशियम हॅलाइड हे याचं नाव आहे.
आणि मेन प्रॉडक्ट कोण असेल तुमचा RCH2OH. तसंच्या तसंच लिहू आपण सध्या त्याला. CH2 हा इथे R आणि इथे आहे OH. RCH2OH हा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळाल्याचं दिसेल. मी याला प्रायमरी अल्कोहोल का म्हणतोय, कारण इथे कॅरेक्टरिस्टिक ग्रुप तुम्हाला दिसतोय CH2OH. मागे आपण सांगितलेलं आहे की CH2OH जर का असेल तर तो असतो प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे की. तर RCH2OH हा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल इथे मिळाल्याचं दिसून येईल. काय बोलतोय पहा आपण. Formaldehyde when reacts with a Grignard's reagent in presence of pure and dry ether, then addition takes place into pi bond so that double bond is converted into single bond. We get addition product. This addition product on hydrolysis by dilute HCl, water molecule is added here and we get primary alcohol along with the byproduct as hydroxy magnesium halide. हा बाय प्रोडक्ट म्हणून मिळाल्याचं आपल्याला दिसून येईल. हा जो घेतलेला आहे हा कोण आहे, फॉर्मल्डिहाइड. दिस इज फॉर्मल्डिहाइड. आता एक मुद्दा बघा, या ठिकाणी आपण R जनरल ग्रुप घेतलाय. तुम्ही वेगवेगळा घेऊ शकता. समजा मी इथे CH3 घेतला म्हणजे मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड घेतलं. समजा आपण मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. मग मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड घेतल्यानंतर इथे मिथिल ग्रुप असेल, इथे Cl असेल. मग हा Cl या ठिकाणी आहे. बाकी रिॲक्शन जशीच्या तशी इथे सुद्धा या ठिकाणी CH3 येणार. इथे CH3 आहे तर इथे सुद्धा CH3. प्रॉडक्टचं नाव काय असेल, CH3CH2OH. कोण मिळाला, इथिल अल्कोहोल. समजा इथे C2H5 ठेवलं तर इथे पण C2H5 येईल. कोण मिळेल, C2H5CH2OH. म्हणजे प्रोपिल अल्कोहोल तुम्हाला मिळाल्याचं दिसून येईल. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जर का हा रिॲक्शन फॉर्मल्डिहाइड असेल तर 100% प्रॉडक्ट हा प्रायमरी अल्कोहोल असणार. फॉर्मल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ एनी ग्रिग्नार्ड रिएजंट ऑब्टेन अल्कोहोल इज 100% प्रायमरी अल्कोहोल. तो प्रायमरी अल्कोहोलच असणार आहे. आता इथे 4-5 रिॲक्शन तुम्ही लिहून बघू शकता. कशा, एकदा CH3 घेऊन लिहून बघायचं आहे. मी वाटलं तुम्हाला होमवर्क साठी म्हणून सांगतोय. CH3MgCl हा घ्या. तुम्हाला जो प्रॉडक्ट आहे तो तिथे CH3 ठेवा. CH3CH2OH म्हणजे इथिल अल्कोहोल मिळाल्याचं दिसेल. चला दुसरा घेऊ आपण. C2H5MgBr घेऊ. आता C2H5MgBr घेतला तर तुम्हाला या ठिकाणी जो प्रॉडक्ट आहे तो C2H5CH2OH म्हणजे प्रोपिल अल्कोहोल मिळाल्याचं दिसून येईल. या पद्धतीने रिॲक्शन घेता येईल. बाय प्रॉडक्ट बदलेल फक्त. इथे Br येईल, हायड्रॉक्सी मॅग्नेशियम ब्रोमाइड. तसंही त्याचं नाव नाही दिलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने हे रिॲक्शन आहे. या रिॲक्शनचे काही वैशिष्ट्य लक्षात घ्या. पहिलं वैशिष्ट्य, फॉर्मल्डिहाइड विथ ग्रिग्नार्ड रिएजंट ऑलवेज गिव्स प्रायमरी अल्कोहोल. दुसरा मुद्दा, नंबर ऑफ कार्बन ॲटम इन अल्कोहोल इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम इन ग्रिग्नार्ड रिएजंट प्लस 1 कोणाचा, तर फॉर्मल्डिहाइडचा कार्बन. म्हणजे असंही म्हणता येईल, number of carbon atom in primary alcohol is equal to number of carbon atom in Grignard reagent plus number of carbon atom in formaldehyde. म्हणजे तुम्हाला जर का परीक्षेमध्ये प्रॉडक्ट दिलेला असेल की हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अल्कोहोल. मग आता हाऊ विल यू प्रिपेअर इथिल अल्कोहोल, तुम्हाला जर का इथिल अल्कोहोल तयार करायला सांगितला तर इथिल अल्कोहोल किती कार्बनचा आहे, 2 कार्बन पैकी 1 कार्बन तर फॉर्मल्डिहाइड मध्ये जाईल. मग उरला किती कार्बन, 1. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला 1 कार्बनचा घ्यावा लागेल. लक्षात घ्या काय सांगतोय. समजा तुम्हाला CH3CH2OH हा इथिल अल्कोहोल तयार करायला सांगितलाय. किती कार्बनचा आहे, 2. या 2 पैकी 1 कार्बन कोणाचा असणार आहे, फॉर्मल्डिहाइड. तो तर घ्यावाच लागेल. आणि मग ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये साहजिकच किती कार्बन असेल, 1च कार्बन असल्याचं दिसेल. समजा मी असं म्हटलं की अल्कोहोल जो आहे तो 3 कार्बनचा आहे. मग अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल हा 3 कार्बनचा आहे. मग प्रायमरी अल्कोहोल 3 कार्बनचा असेल तर त्यातला 1 कार्बन कोणासाठी ठेवावा लागेल, फॉर्मल्डिहाइड साठी, HCHO साठी, है ना. आणि उरले किती कार्बन, 2. तर 2 कार्बनचा ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये अल्किल ग्रुप तुम्हाला वापरावा लागेल. या पद्धतीने प्रॉडक्ट दिलं असेल तर रिॲक्टंट कोणते वापरायचे याची आयडिया आपल्याला आली पाहिजे. नंबर ऑफ कार्बन ॲटम इन अल्कोहोल बघा, त्यावरून तुम्हाला रिॲक्टंट ठरवता येतात किंवा रिॲक्टंट वरनं तुम्ही डायरेक्टली प्रॉडक्ट पर्यंत जाऊ शकता. समजा फॉर्मल्डिहाइड आणि मिथिल अल्कोहोलची रिॲक्शन आहे असं म्हटलं, फॉर्मल्डिहाइड आणि मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची रिॲक्शन आहे असं म्हटलं, फॉर्मल्डिहाइड आणि मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड यांची रिॲक्शन आहे.
चला फॉर्मल्डिहाइड आहे म्हणजे प्रायमरी अल्कोहोल मिळणार, त्याचा एक कार्बन, आणि ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये किती कार्बन आहे? एक. एकन एक किती झाले? 2. म्हणजे 2 कार्बनचा अल्कोहोल आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. रिॲक्शन लिहिण्याची पण गरज पडत नाही. ज्या वेळेला आपण एमसीक्यू सोडवत असतो त्यावेळेला एवढी रिॲक्शन लिहायला आपल्याकडे वेळ नसतो. अशा वेळेला आपल्याला रिॲक्टंट पाहिल्याबरोबर त्याच्यावरनं प्रॉडक्ट ठरवता आले पाहिजे. कसे ठरवायचे? जेवढे कार्बन आयटम फॉर्मल्डिहाइड मध्ये आहे म्हणजे 1 आणि जेवढे कार्बन आयटम ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये आहे 2, तेवढ्या कार्बनचा तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळणार. हे रिॲक्शन न लिहिता आपल्याला सहजपणे लक्षामध्ये येऊ शकतं. इथे आपण एकदा बघू. समजा घेतला हा फॉर्मल्डिहाइड आणि C2H5MgBr. मग मला सांगा यात किती कार्बन आहे? 1. यात किती कार्बन आहे? 2. म्हणजे 3 कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल म्हणजे प्रोपॅन 1 ऑल हा तुम्हाला मिळाल्याचं दिसून येणार आहे. लक्षात येत आहे? दुसरा एक महत्वाचा मुद्दा अजून आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इथे आपण सांगितलं ऍडिशन टेक्स प्लेस इनटू पाय बॉन्ड सो दॅट डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. असं बोलताना आपल्याला असं वाटतं की जणू काही R- आणि MgX+ एकाच वेळेला ऍड होतात का? पण प्रत्यक्षात तसं होत नाही. प्रत्यक्षामध्ये जेव्हा याचं मेकॅनिझम तपासल्या गेलं तेव्हा असं लक्षामध्ये आलं की पहिल्यांदा R- ऍड होतो आणि मग MgX+ ऍड होत असतो. मग R- पहिले ऍड होतोय म्हणजे न्यूक्लिओफाईल पहिले ऍड होतोय, म्हणून या रिॲक्शनला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन असं म्हटलं जातं. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. यावरनं आपण असं म्हणू शकतो की ग्रिग्नार्ड रिएजंट अंडरगोज न्यूक्लिओफिलिक ऍडिशन बिकॉज द न्यूक्लिओफाईल C- कार्बॅनियन आयन है ना. R- म्हणजे C- आहे. कार्बो एनायन कार्बॅनियन आयन पहिल्यांदा ऍड होतोय म्हणून त्याच्या नावाने रिॲक्शन ओळखली जाते. म्हणून या रिॲक्शनला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन असं आपण म्हणत असतो. तर ही जी रिॲक्शन आहे ही न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन आहे. दुसरी महत्वाची माहिती, फॉर्मल्डिहाइड हा नेहमी प्रायमरी अल्कोहोल देईल. फॉर्मल्डिहाइड मध्ये जेवढे कार्बन आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये जेवढे कार्बन आहे तेवढ्याच कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. रिॲक्शन नेहमी प्युअर अँड ड्राय इथर मध्येच केली जाते. पहिल्यांदा ऍडिशन प्रोडक्ट मिळतो, मग त्याचं हायड्रोलिसिस बाय डायल्यूट HCl केलं, त्यामध्ये वॉटरचं ऍडिशन केलं की आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळाल्याचं दिसून येत आहे. चला आपण आता फॉर्मल्डिहाइड सोडून इतर अल्डिहाइड घेऊ, काय होतं ते बघू. फॉर्मल्डिहाइडच्या ऐवजी मी आता ऍसिटल्डिहाइड घेतो. CH3CH डबल बॉन्ड O. ऍसिटल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. पुन्हा RMgX घेतला, मी जनरल घेतोय. इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर. मी आता थोडक्यात लिहितोय, परीक्षेमध्ये मात्र असं थोडक्यात लिहायचं नाही. प्युअर अँड ड्राय इथर. मग आपल्याला ऍडिशन प्रॉडक्ट मिळेल. काय ऍडिशन प्रॉडक्ट बघा, हा R- MgX+. इथे सुद्धा हा आहे तुमचा प्लस आणि हा आहे मायनस. मग निगेटिव्ह अटॅच टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अटॅच टू निगेटिव्ह. ऍडिशन टेक्स प्लेस इनटू पाय बॉन्ड, डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. ही सुद्धा न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन आहे. काय मिळेल तुम्हाला सांगा. इथे असेल तुमचा CH3, हा C, वरती H जसाच्या तसा, याला कोण लागला R, आणि खाली काय सिंगल बॉन्ड OMgX. आता याचं काय करणार आपण, हायड्रोलिसिस. एरोवरचं लिहित नाही मी आता. हायड्रोलिसिस बाय डायल्यूट HCl, वॉटर ऍड होणार. या ठिकाणी वॉटरचं ऍडिशन झाल्याचं आपल्याला दिसेल. सांगा प्रॉडक्ट काय मिळेल तुम्हाला. हा CH3, ठीक आहे. C, याला वरती काय लागला H, खाली कोण आहे OH आणि समोर आहे R. कॅरेक्टरिस्टिक ग्रुप कोण आहे सांगा, CHOH आहे. मग CHOH म्हणजे कोणता अल्कोहोल मिळाल्याचं दिसेल, तर सेकंडरी अल्कोहोल मिळेल. आणि बाय प्रॉडक्ट जो आहे तो MgXOH, हायड्रॉक्झी मॅग्नेशियम हॅलाइड, हा आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळाल्याचं दिसून येईल. काय नवीन गोष्ट शिकायला मिळाली की फॉर्मल्डिहाइड असेल तर प्रायमरी अल्कोहोल मिळेल, आणि अदर दॅन फॉर्मल्डिहाइड इतर कुठलाही अल्डिहाइड तुम्ही घेतला, अल्डिहाइड विच इज अदर दॅन फॉर्मल्डिहाइड, इथे लिहितो वाटलंच तुम्ही, हा ऍक्च्युअली ऍसिटल्डिहाइड आहे. अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड, अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड जर का तुम्ही घेतला तर तुम्हाला जो प्रॉडक्ट आहे तो कोण मिळत असतो, सेकंडरी अल्कोहोल. आता यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, इथे तुम्हाला जो प्रॉडक्ट मिळतोय तो कसा मिळतोय. CH3CH डबल बॉन्ड O हा ऍसिटल्डिहाइड आपण घेतला होता, त्याला R अटॅच झाला आणि इथे काय झालेलं आहे OH. म्हणजे बघा डायरेक्ट रिॲक्शन न लिहिता जर का प्रॉडक्ट पर्यंत पोहोचायचं असेल तर असा होता ना हा, बरोबर. मग आता आपल्याला RMgX आपला आहे, कोणता अल्कोहोल मिळतो रिॲक्शन न लिहिता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. मग काय करायचं, जो अल्किल ग्रुप आहे ग्रिग्नार्ड रिएजंटचा या कार्बनला लावून टाका, कार्बोनिल कार्बनला लावून टाका.
तो लावल्यानंतर डबल बॉन्डला घोटा, याला सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्ट करा, इथे OH करून टाका, झाला तुमचा अल्कोहोल मिळाला. बघा मिळाला का अल्कोहोल इकडे. म्हणजे रिॲक्शन लिहित बसण्याची गरज पडत नाही, आपण डायरेक्टली प्रॉडक्ट पर्यंत येऊ शकतो. एक दुसरं उदाहरण घेऊ आपण. समजा या ठिकाणी मी काय घेतलं, हा जो RMgX आहे, या RMgX च्या ऐवजी मी इथे घेतला CH3MgBr असा घेतला. CH3MgBr ऍसिटल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ CH3MgBr. म्हणजे या R च्या ठिकाणी CH3, इथे पण R च्या ठिकाणी CH3. काय प्रॉडक्ट मिळेल, CH3 CHOH CH3 सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल मिळाल्याचं दिसतंय. पण मला ही रिॲक्शन न लिहिता डायरेक्ट प्रॉडक्ट पर्यंत पोहोचायचंय. कसं डायरेक्ट प्रॉडक्ट पर्यंत पोहोचणार, मी पहिले ऍसिटल्डिहाइड लिहून घेणार, CH3CH डबल बॉन्ड O. ठीक आहे. आता मला सांगा ग्रिग्नार्ड रिएजंट कोणता आहे, CH3MgBr. त्यातला अल्किल ग्रुप कोणता आहे, CH3. चला याला CH3 लावून टाका. हा जो डबल बॉन्ड O आहे याला सिंगल बॉन्ड करा आणि याला हायड्रोजन लावून टाका. हा तुमचा अल्कोहोल तुम्हाला मिळाल्याचं दिसेल, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. म्हणजे विदाउट रायटिंग द रिॲक्शन आपण नीट किंवा जेईच्या एक्झाम मध्ये डायरेक्टली प्रॉडक्ट पर्यंत पोहोचू शकतो फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, आणि टाइम सेव्ह करू शकतो आपण. त्यामुळे ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घेतली पाहिजे. अदर अल्डिहाइड म्हणजे एक्सक्लुडिंग फॉर्मल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट देन इट गिव्स अस सेकंडरी अल्कोहोल. आपल्याला काय मिळत असतो, सेकंडरी अल्कोहोल हा मिळत असतो. समजा आपल्याला त्यांनी सेकंडरी अल्कोहोल दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला की चला रिॲक्टंट कोण कोण असेल ते सांगा. ते काय देतात आहे आपल्याला, प्रॉडक्ट देतात. मी इथे प्रॉडक्ट दाखवतो तुम्हाला. CH3 CHOH CH3 सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल त्यांनी आपल्याला दिलेला आहे. ते म्हणतात हाऊ विल यू प्रिपेअर सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ठीक आहे ना. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि अल्डिहाइड पासून तुम्ही सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल कसा तयार करा. त्यांनी कुठला ग्रिग्नार्ड रिएजंट आणि कुठला अल्डिहाइड हे आपल्याला सांगितलेलं नाही, हे आपल्याला ओळखायचं आहे. मग कसं ओळखणार, या ठिकाणी बघा इथे CHOH आहे म्हणजे सेकंडरी अल्कोहोल आहे. याचा 100% अर्थ असा की अदर दॅन फॉर्मल्डिहाइड असणार. मग अदर दॅन फॉर्मल्डिहाइड कोणता असेल, एक काम करा, ज्या कार्बनला OH आहे त्याला कोणकोणते अल्किल ग्रुप अटॅच आहे ते बघा. ठीक आहे. दोन्हीकडे कोण आहे, CH3 आहे. मग यातला एक जो आहे तो अल्किल ग्रुप असणार आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा. म्हणजे CH3MgBr हा ग्रिग्नार्ड रिएजंट असेल. CH3MgBr हा असेल ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि दुसरा जो अल्किल ग्रुप आहे तो अल्डिहाइडला अटॅच असेल. मग अल्डिहाइड ग्रुप कोणता आहे तुमचा सांगा, CH डबल बॉन्ड O हा अल्डिहाइड आहे आणि तो लावून टाका तुमचा अल्किल ग्रुप याला, म्हणजे CH3 CH डबल बॉन्ड O. बरोबर आहे. म्हणजे ऍसिटल्डिहाइड आणि मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड यापासून आपण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल तयार केलाय. एकदा परत ऐका, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल कोणत्या रिॲक्टंट पासून तयार करू शकता असा तो प्रश्न आहे. मग आपण काय केलं, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल मध्ये ज्या कार्बनला OH आहे त्याला असणारे अल्किल ग्रुप बघितले. दोन्ही योगायोगाने CH3 आहे. मग त्यातला एक CH3 हा ग्रिग्नार्ड रिएजंटचा आहे म्हणजे झाला CH3MgBr, आणि दुसरा CH3 हा अल्डिहाइड ग्रुपला अटॅच करायचा आहे. मग HCH डबल बॉन्ड O हा अल्डिहाइड ग्रुप, त्याला CH3 अटॅच केला म्हणजे झाला CH3 CH डबल बॉन्ड O. ऍसिटल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड देन वी गेट सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. इथे तुम्ही म्हणाल सर दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप असले तर काय होईल, त्याचं पण आपण डिस्कशन करू. समजा या ठिकाणी मी असा सेकंडरी अल्कोहोल घेतलाय जिथे एका साइडला CH3 एका साइडला C2H5 आहे. याचं नाव आहे ब्युटॅन टू ऑल. काय नाव आहे याचं, ब्युटॅन टू ऑल. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की हाऊ विल यू प्रिपेअर ब्युटॅन टू ऑल फ्रॉम करस्पॉन्डिंग अल्डिहाइड अँड ग्रिग्नार्ड्स रिएजंट. याला तुम्ही अल्डिहाइड आणि ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून कसं तयार कराल असा तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यात पहिले ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याला कुठले अल्किल ग्रुप आहे ते बघा. हे बघितले आपण. एका साइडला CH3 आहे एका साइडला C2H5 आहे. चला एक काम करता येईल, यातला एक अल्किल ग्रुप ग्रिग्नार्ड रिएजंटला लावा. मी असं करतो, पहिले ग्रिग्नार्ड रिएजंटला C2H5 लावतो. हा लावला C2H5. ठीक आहे. आणि दुसरा जो अल्किल ग्रुप आहे तो अल्किल ग्रुप लावायचा अल्डिहाइडला. CH डबल बॉन्ड O ला तो CH3 लावून टाकला मी. इथे C2H5 लावला आणि इथे काय लावला मी, CH3. दोन रिॲक्टंट कोणते झाले सांगा, ऍसिटल्डिहाइड आणि इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. या दोघांपासून तुम्ही या ब्युटॅन टू ऑलला तयार करू शकता. पण ब्युटॅन टू ऑलला तयार करण्याचा अजून एक मार्ग आपल्याकडे आहे.
कोणता मार्ग आहे तर हा C2H5 मी सध्या कोणाला अटॅच केला होता किंवा कोणामध्ये घेतला होता ग्रिग्नार्ड्स रिएजंट. तसं न करता मी आता CH3 ला ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये घेतो. म्हणजे इथे घेतला मी CH3MgBr. मग हा अल्किल ग्रुप जर का ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये घेतला तर हा अल्किल ग्रुप अल्डिहाइडला अटॅच करा. म्हणजे तो काय होईल C2H5 CH डबल बॉन्ड O. म्हणजे प्रोपियन अल्डिहाइड व्हेन रिएक्ट्स विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. याचा अर्थ काय ब्युटॅन टू ऑल can be prepared by two methods. One method, acetaldehyde when reacts with ethyl magnesium bromide. Second method, propionaldehyde when reacts with methyl magnesium bromide. अशा तऱ्हेने आपण याला तयार करू शकलेलो आहोत. काय काय बघितलं आपण या रिएक्शन मध्ये सध्या बोर्डवरती लक्षात घ्या. सध्याला मी दोन प्रकारचे अल्डिहाइड घेतले. एक म्हणजे फॉर्मल्डिहाइड आणि दुसरा म्हणजे अदर दॅन फॉर्मल्डिहाइड. या फॉर्मल्डिहाइडनी तयार केला होता प्रायमरी अल्कोहोल. अदर अल्डिहाइडनी तयार केला होता सेकंडरी अल्कोहोल. कीटोन तयार करणाऱ्या टर्शरी अल्कोहोल ती रिएक्शन पुढे आपल्याला बघायची आहे. फॉर्मल्डिहाइड व्हेन रिएक्ट्स विथ द ग्रिग्नार्ड्स रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर, then the reaction is nucleophilic addition reaction. We get addition product which on hydrolysis by dilute HCl we get primary alcohol. In primary alcohol, how many carbon atoms are there? One carbon atom from formaldehyde and other carbon atoms are from Grignard reagent. म्हणजे फॉर्मल्डिहाइड आणि मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड असेल तर फॉर्मल्डिहाइडचा एक कार्बन, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडचा एक कार्बन, म्हणजे 2 कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल आपल्याला मिळाल्याचं दिसेल. हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. पुढे आपण घेतलं की अदर दॅन फॉर्मल्डिहाइड आपण अल्डिहाइड घेतला. फॉर एक्झाम्पल ऍसिटल्डिहाइड घेतला. When reacts with the Grignard's reagent in presence of pure and dry ether we get addition product which on hydrolysis by dilute HCl then water is added here and we get secondary alcohol. आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळाल्याचं दिसतं. सेकंडरी अल्कोहोल मिळालं कसं समजलं? कॅरेक्टरिस्टिक ग्रुप आहे CHOH. यामध्ये या सेकंडरी कार्बन ऍटमला इकडे CH3 अटॅच आहे जो कोणाचा आहे अल्डिहाइडचा. इकडे R अटॅच आहे तो कोणाचा आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा. हे लक्षामध्ये असू द्या. आता आपण पर्टिक्युलर घ्यायचं ठरवलं. इथे CH3MgBr घेतलं. मग R च्या ठिकाणी CH3 का? मग इथे सुद्धा R च्या ठिकाणी CH3 येईल आणि आपल्याला सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल मिळाल्याचं दिसून येईल. त्यामध्ये पुढे मी तुम्हाला या पण गोष्टी सांगितल्या. समजा ब्युटॅन टू ऑल तयार करायचं आहे. मग ब्युटॅन टू ऑल कॅन बी प्रिपेअर्ड बाय 2 वेज. पहिल्यांदा CH3 लावला अल्डिहाइडला, C2H5 लावला ग्रिग्नार्ड रिएजंटला. दुसऱ्या वेळेला C2H5 लावला अल्डिहाइडला आणि CH3 लावला ग्रिग्नार्ड रिएजंटला. अशा पद्धतीने आपण रिएक्टन वरनं प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट वरनं रिएक्टन सहजपणे तयार करू शकतो.